याला ठेचून मारावं, याला भर चौकात फाशी द्यावी, याचा एन्काउंटर करावा, अशा सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. पण मित्र हो, नरसापूरच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. पण या प्रकरणामध्ये आणखी ज्या घटना समोर येत आहेत त्यानं हादऱ्यावर हादरे आणि धक्क्यावर धक्के बसत आहेत. अहो, माणूस सुद्धा एखाद्या श्वापदासारखा आणि किती क्रूर वागू शकतो याचं यापेक्षा आणखी दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी दुसरं काय द्यावं. 65 वर्ष वयाच्या लिंगपिसाड भीमराव कांबळे या नराधमानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला, त्यानंतर तिचा जीव घेतला. अर्थात इथपर्यंतच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेतच, पण चिमुकलीचा जीव गेल्यावर सुद्धा या नराधमानं केलेलं कृत्य कोणाच्याही अंगावर काटा आणणारा आहे. हा नराधम कांबळे एका गोठ्यामध्ये काही महिन्यापासून राहत होता. याच गोठ्यामध्ये त्यानं या चिमुकलीला नरक यातना दिल्या. पण यावेळी इथं नेमकं काय घडलेलं होतं हे सांगणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आलेला आहे. ससून रुग्णालयानं दिलेला हा रिपोर्ट आपण जर पाहिला तर कुठल्याही संवेदनशील मनाला प्रचंड असा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार या कांबळेनं चिमुकल्या लेकराच्या तोंडामध्ये बोळा कोंबून अत्याचार केला. हे तर शवविच्छेदनामध्ये उघड झालेलंच आहे. पण त्यापेक्षा सुद्धा तळपायाची आग मस्तकात जावी अशी एक माहिती उघड झालेली आहे. कांबळे नावाच्या या कुत्र्यानं कोवळ्या जीवाचे अक्षरशः लचके तोडले. पण त्यानंतर सुद्धा या हरामखोरानं ही चिमुकली मुलगी मेली आहे की नाही याची खात्री त्यानं करून घेतली आणि ही खात्री करण्यासाठी त्यानं तिच्या मृत्यूनंतरही तिच्या छातीमध्ये जोर जोरात बुक्की मारली. हे सगळं पोस्टमॉर्टम अहवालामध्ये आता समोर आलेलं आहे. चिमुकलीच्या तोंडात या नराधमानं बोळा कोंबल्याचंही आढळून आलेलं आहे. त्यानं तिचं नाक आणि तोंडही दाबलेलं होतं. सगळं काही अत्यंत क्रूरपणे त्यानं केलेलं आहे. हे सगळं आता ठळकपणे समोरही येऊ लागलं आहे. मुलीचे अंतर्गत अवयव म्हणजे ज्याला आपण व्हिसेरा म्हणतो ते न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यावर ससूनकडून पोलिसांना अंतिम अहवाल दिला जाईल. चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखड्याच्या खुणा आहेत. तिच्या गुप्तांगाला सुद्धा इजा झाल्याचं तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे. चिमुकलीच्या बॉडीची मरणोत्तर तपासणी सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयामध्ये करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्याय वैद्यकशास्त्र विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा उत्तरीय तपासणी केली आणि त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर केलेला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्यास सुरुवात केली. अशातच आता या राक्षसाच्या जो हा आरोपी आहे, नराधम आहे, हैवान आहे, त्या कांबळेचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. माणसाच्या जातीनं किती नीचपणा करावा याच्या सगळ्या मर्यादा या कांबळेनं ओलांडलेल्या आहेत. याला ठेचून मारावं, याला भर चौकात फाशी द्यावी, याचा एन्काउंटर करावा, अशा सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. पण मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला सुद्धा अशा पद्धतीनं मारलं गेलेलं नाही. सगळ्या गोष्टी शेवटी कायद्यानं तर कराव्या लागतात. पण माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस सुद्धा किती आणि कसा हैवान होऊ शकतो, किती नीच पातळीला जाऊ शकतो, हे मात्र या नराधम कांबळेनं याच दुनियेला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. अहो, एवढ्याशा लेकराचा जीव गेला तरी तिच्या छातीवर बुक्क्या मारून हा तिच्या मृत्यूची खात्री करतो. राक्षसाच्या पलीकडची ही अवलाद नाही का हो मित्रांनो? काय म्हणाल तो मित्रांनो? जरूर सांगा तुमच्या मनातल्या भावना सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.